तुम्हाला माहिती आहे का फेरफार म्हणजे नक्की काय? फेरफार कशासाठी वापरतात आणि फेरफारचं नक्की महत्त्व काय? बेसिकली फेरफार म्हणजे काय तर एक असं डॉक्युमेंट ज्यामध्ये रेकॉर्ड ऑफ राईट्सला जे काही चेंजेस होतात ते त्याच्यामध्ये मेन्शन केले जातात. म्हणजे जसं की जर तुम्ही एखादी नवीन जमीन घेतली तर त्या जमिनीला जुन्या मालकाचं नाव जाऊन नवीन मालकाचं नाव लागणं हे फेरफारने होत असतं. तसेच जर तुम्हाला काही वारसा हक्काने एखादी जमीन आली तर तुम्ही कुठल्या हक्काने ती जमीन तुमच्याकडे येते त्याचा उल्लेख त्या फेरफारमध्ये केलेला असतो. मग हे फेरफार कोण तयार करतं? तर हा अधिकार प्रत्येक गावच्या गाव कामगार तलाठी यांना असतो. मग ते डायरेक्टली फेरफार करतात का? तर नाही. त्यासाठी तुम्हाला एका प्रॉपर फॉर्मॅटमध्ये अर्ज करावा लागतो आणि अर्जाबरोबर तो फेरफार का करावा यासाठीचे जे महत्त्वपूर्ण असे कागदपत्र आहेत, जसं की जर तुम्ही प्रॉपर्टी विकत घेतली असेल तर दस्ताची नक्कल किंवा वारसा हक्काने तुमच्याकडे प्रॉपर्टी आलेली असेल तर वारसा हक्काचं एखादं प्रमाणपत्र आणि जर कोर्टाच्या आदेशाने ती जमीन तुमच्याकडे येत असेल तर कोर्टाचा आदेश हा त्या अर्जाबरोबर जोडायचा असतो. त्यानंतर प्रॉपर प्रोसेस करून नंतर गाव कामगार तलाठी जे आहे ते फेरफारला तुमचं नाव लावत असतात. जोपर्यंत फेरफारला तुमचं नाव लागत नाही तोपर्यंत त्या डॉक्युमेंटने तुम्ही त्या प्रॉपर्टीचे मालक झालात हे सिद्ध होत नाहीत. कारण एखाद्या प्रॉपर्टीचा मालकी हक्क दर्शवणारा कागद म्हणून फेरफारकडे बघितलं जातं. फेरफार हा अतिशय महत्त्वाचा डॉक्युमेंट आहे. आपल्या हक्कांच्या बाबतीत जागरूक राहणं खूप गरजेचं आहे. प्रॉपर्टी फक्त खरेदी करून उपयोग नाही आहे, तर त्या खरेदी दस्ताच्या आधारे फेरफारला नाव नोंदणी होणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी लीगल लेन्स मराठीला सबस्क्राईब करा. थँक्यू.